नमस्कार सर्वांना, दीपावलीच्या खूपच साऱ्या हार्दिक शुभेच्छा। दीपावली कालच पार पडली। लक्ष्मीपूजनामध्ये सर्वांनी केरसुनीची नक्की पूजा केलेली असेल, झाडूची पूजा केलेली असेल, तर हा झाडूचा उपयोग आपण केर काढण्यासाठी कुठे आणि कसा करावा याच्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवलेला आहे। तर यामध्ये काही थोड्याशा शास्त्रशुद्ध गोष्टी आहेत ज्या मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो। तर नक्कीच तुम्ही पण या गोष्टींचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करा। या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण पाळल्या तर आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये या सकारात्मक ऊर्जांचा प्रवेश होत असतो। तर केर कुठे कधी काढावा आणि कधी काढू नये याबद्दल व्हिडिओ बनवतोय, तर तो पूर्ण ऐकावा। पहिले, स्वतःला कर्मबंधनाच्या आचाररूपी नियम लागू करून सकाळीच म्हणजेच रजतामक क्रियेला अवरोध करणाऱ्या वेळेतच केर काढावा। म्हणजे सकाळी एकदाच केर काढावा। सकाळचे वायुमंडळ सर्वप्रधान असल्याने ते वायुमंडल केर काढण्याच्या रजतामक दर्शक क्रियेतून निर्माण होणाऱ्या त्रासदायक स्पंदनांवर यथायोग्य अंकुश ठेवते, म्हणून या क्रियेचा कुणालाच त्रास होत नाही। 2. सायंकाळी केर काढू नये, कारण यावेळी वायुमंडलात रजतामक स्पंदनांचा संचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने केर काढण्याच्या रजतामक क्रियेशी संबंध असलेल्या या प्रक्रियेतून वाईट शक्ती घरात शिरकवण्याचा होण्याची शक्यता अधिक असते। यामुळे शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळी टाळून गेल्यावरती केर काढू नये, म्हणून शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे। 3. तिन्ही सांजे पूर्वी केर काढणे हे त्यातल्या त्यात अल्प रजतामात्मक लहरींचे आकृष्ट करणारे असते। तिन्ही सांजेला घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते असे सांगितले जाते। म्हणजेच तिन्ही सांजे पूर्वी केर काढून तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा लावल्यास शक्तिरूपी लहरी दिव्याकडे आकृष्ट होऊन वास्तूत प्रविष्ट होतात। तर केरसुनीने केर कसा काढावा आपण हे बघूया। तर पहिले, केर काढताना कमरेत उजव्या अंगाला झुकून उजव्या हाताने केरसुनी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा। 2. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावा। 3. केर काढताना तो आतून बाहेरच्या दिशेने म्हणजेच दाराच्या दिशेने पुढे पुढे ढकलत न्यावा। 4. केर पुढे ढकलल्यावर केरसुनी भूमीला उलट्या दिशेने घासत न आणता उचलून मागे आणून भूमीला टेकून मग केर काढावा। 5. केरसुनी भूमीवर बडवून किंवा भूमीवर बळ लावून घासून केर काढू नये। तर या गोष्टींचा तुम्ही नक्कीच जीवनामध्ये अवलंब करा। नक्कीच तुम्हाला सकारात्मक पद्धतीचा अनुसंचार तुमच्या जीवनामध्ये दिसेल। तर हा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओबद्दल माझ्या या चॅनलवरती मी सण वार आणि असेच आपल्या ज्या धार्मिक शिक्षणाबद्दल माहिती प्रदान करत असतो। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।